MPSC गट क 2026साठी पूर्व परीक्षा म्हणजे 2015-2026 पर्यंतचे सर्व PYQ ची टेस्ट सिरीज सुरू केली आहे. त्यातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या चॅनलवरती तुमचा वेळ वाया घालवला जात नाही. चला आपण सरळ व्हिडिओला सुरुवात करू. तर आजचा जो पहिला प्रश्न आहे की भारतातील वृत्तपत्रांचे मुक्तिदाते म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सर चार्ल्स मेटकाफ. आता याचं स्पष्टीकरण असेल, लक्षात ठेवा मी प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला एकाच वेळेला अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आहे. एक मार्क हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे स्पष्टीकरण पॉज लक्षात राहत नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि परत वाचा. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की सर चार्ल्स मेटकाफ 1835 ते 1836 यांनी वृत्तपत्रावरील यापूर्वीचे जाचक प्रतिबंध कायदे रद्द केले आणि वृत्तपत्रांना मुभा दिली. त्यांच्या या उदार धोरणामुळे त्यांना भारतातील वृत्तपत्राचे मुक्तिदाते म्हणजे लायब्रेटर ऑफ द इंडियन प्रेस म्हटले जाते. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाच्या वतीने सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात ठेवा की आपल्या सर्व व्हिडिओमध्ये ज्या महापुरुषांची नावं येत आहे त्याच महापुरुषांवरती MPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये जास्त करून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मी महापुरुषांवरती जास्तीत जास्त प्रश्न जे PYQ आहे ते घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे, हे लक्षात ठेवा. चला याचं स्पष्टीकरण असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1891मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक प्रकाशित केले आणि हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा वैचारिक आणि धार्मिक ग्रंथ मानला जातो, ज्यामध्ये मानवी हक्क आणि समतेचा संदेश दिला आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. पुढचा प्रश्न आहे की 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सत्याग्रह झाला नाही? तर याचं योग्य उत्तर आहे सातारा. याचं स्पष्टीकरण असं आहे की सविनय कायदेभंग चळवळीत मिठाचा सत्याग्रह महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात झाला. मालवण, शिरोडा जिल्हा सिंधुदुर्ग आणि वडाळा म्हणजे मुंबई येथे मिठाचे कायदे मोडण्यात आले, तर सातारा हा किनारपट्टीचा भाग नसल्यामुळे तिथे मिठाचा सत्याग्रह झाला नाही. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे की तरुण भारत वृत्तपत्र किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्राच्या संदर्भात लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र इंग्रजीत सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे मराठा. आता याचं स्पष्टीकरण लक्ष देऊ नाही का. लोकमान्य टिळकांनी 1881मध्ये केसरी म्हणजे मराठी साप्ताहिक आणि मराठा म्हणजे इंग्रजी साप्ताहिक ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. इंग्रजी भाषिकांपर्यंत राजकीय व सामाजिक विचार पोहोचवण्यासाठी मराठा वृत्तपत्र अत्यंत उपयुक्त ठरले. पुढचा प्रश्न, पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? याचं योग्य उत्तर आहे 1870. आता याचं स्पष्टीकरण काय आहे की दुर्जनांवर वचक ठेवण्यासाठी आणि जनतेच्या अडीअडचणी सरकारसमोर मांडण्यासाठी 2 एप्रिल 1870 रोजी पुण्यात पुणे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका, लक्षात घ्या सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गणेश वासुदेव जोशी यांनी यामध्ये प्रमुख भूमिका बजावली होती, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न. व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं. तुमच्या सपोर्टची गरज आपल्या या चॅनलला सुद्धा आहे. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा चॅनलला. जे विद्यार्थी घरीच अभ्यास करताय, क्लास लावू शकत नाही, त्यांच्यापर्यंत आपला चॅनल पोहोचवा, त्यांना याची खरंच मदत होणार आहे. चला पुढचा प्रश्न आहे की ब्रिटिश काळात दख्खनचे दंगे म्हणजे डेक्कन रिओट कोणत्या वर्षी झाले? याचं उत्तर आहे 1875. याचं स्पष्टीकरण असं आहे की 1875मध्ये पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मारवाडी आणि गुजराती सावकारांच्या शोषणाविरुद्ध बंड पुकारले, ज्याला दख्खनचे दंगे किंवा पुणे अहमदनगर शेतकरी उठाव म्हटले जाते. लक्षात घ्या दख्खनचे दंगे कोणाला म्हटलं जातं? पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मारवाडी आणि गुजराती सावकारांच्या शोषणाविरुद्ध बंड जे केले त्याला दख्खनचे दंगे किंवा पुणे अहमदनगर शेतकरी उठाव म्हटले जाते. आणि यानंतर दख्खन कृषी कर्जमुक्ती कायदा संमत करण्यात आला. कोणत्या उठावानंतर करण्यात आला? दख्खनचे दंगे. याच्यानंतर 1875मध्ये दख्खन कृषी कर्जमुक्ती कायदा संमत करण्यात आला, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये अभिनव भारताच्या शाखांमार्फत कोणता ग्रंथ प्रकाशित केला ज्याने क्रांतिज्योती ज्योत पेटवली? याचं योग्य उत्तर आहे 1857चे स्वातंत्र्य समर. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये असताना 1857च्या लढ्यावर संशोधन करून द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिला आणि ब्रिटिश सरकारने हा ग्रंथ छाटण्यापूर्वीच
त्यावर बंदी घातली होती. लक्षात घ्या, मी प्रत्येक प्रश्नामध्ये तो प्रश्न कोणत्या परिषदेला आहे हे मी इथे नमूद करून ठेवलं आहे, त्यामुळे याचं महत्त्व, या व्हिडिओचं महत्त्व लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे की आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन राय. आता याचं स्पष्टीकरण काय? राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्रह्म समाजाची स्थापना केली. सती प्रथेविरुद्ध लढा देऊन ती बंद पाडण्यात आणि त्याची महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणेमुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक मानले जाते. हे तुम्ही लक्षात घ्या. आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे की महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन ओपिनियन. हे लक्षात घ्या. याचं स्पष्टीकरण असं आहे की दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि त्यांच्यात संघटितपणा आणण्यासाठी महात्मा गांधीजींनी 1903 मध्ये इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. चला पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आपल्या चॅनलवरती तर गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि इंटर्नशिपची जॉब अपडेटसुद्धा येतात, त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचं शिक्षण टाका आणि चॅनल सबस्क्राईब कराल तरच तुमच्यापर्यंत अशी जॉब नोटिफिकेशन पोहोचतील, हे तुम्ही लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पाहू. आगरकर यांच्या विचारानुसार खालीलपैकी कोणत्या तत्वांवर भर होता? याचं स्पष्टीकरण आहे की गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धी प्रामाण्यवादी होते. त्यांनी जुन्या चालीरीती, जातीभेद आणि अंधश्रद्धा यांना कडाडून विरोध केला आणि आधी सुधारणा मग राजकारण असा स्पष्ट दृष्टिकोन मांडला. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती व्यक्ती मवाळ गटातील नव्हती? बिपिनचंद्र पाल हे मवाळ गटातील नेते नव्हते. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की बिपिनचंद्र पाल हे लाल बाल पाल या त्रिकुटातील एक प्रमुख जहाल अतिरेकी विचारसरणीचे नेते होते. फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गोपाळकृष्ण गोखले हे काँग्रेसमधील मवाळ गटाचे नेते होते. चला पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा आणि तुमचा काही प्रश्न असेल तो कमेंट्समध्ये द्या. आम्ही प्रत्येक कमेंट्स वाचतो, त्याला उत्तरही देतो. इम्तियाज ए हिंद किंवा वृत्तपत्राच्या संदर्भात दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1842 रोजी महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक आणि वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी. मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या या पायाभूत कार्यामुळे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिवस म्हणून 6 जानेवारी हा साजरा केला जातो, हे लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओ लाईक करा. चला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओ चांगलाच आहे आणि कामाचा आहे. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना पुणे येथे कोणत्या दिवशी झाली? तर 28 सप्टेंबर 1873. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. धार्मिक कर्मकांड, अंधश्रद्धा आणि शोषणाविरुद्ध बहुजन समाजात जागृती घडवून आणणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की आझाद हिंद सेनेचे सर्वोच्च नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या वर्षी स्वीकारले? तर याचं योग्य उत्तर आहे 1943 रोजी. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिशांच्या नजरेतून सुटून जर्मनी व जपानचा प्रवास केला. त्यानंतर 1943 मध्ये सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांच्याकडून त्यांनी आझाद हिंद सेनेचे म्हणजे INA सर्वोच्च नेतृत्व स्वीकारून चलो दिल्लीची हाक दिली. हे लक्षात घ्या. प्रत्येक स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. नंतर लक्षात राहत नसेल तर व्हिडिओ पॉज करा, परत प्रश्न आणि स्पष्टीकरण वाचा. एक मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न आहे घे मजल मार मजल ही घोषणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर भारत छोडो आंदोलन. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान क्रांतिकारकांनी आणि भूमिगत नेत्यांनी जनतेत जोश निर्माण करण्यासाठी घे मजल मार मजल आणि या करा किंवा मरा यासारख्या घोषणांचा वापर केला होता, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1857च्या उठावावर कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857. तर याचं स्पष्टीकरण असे आहे की विनायक दामोदर सावरकर यांनी लंडनमध्ये ब्रिटिश ग्रंथालयात संशोधन करून 1857चा लढा हा केवळ शिपायांचा उठाव नसून तो भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा असल्याचे पुराव्यासह या ग्रंथात मांडले.
शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले. आता ज्या महापुरुषांची नावे ज्यांच्यावरती प्रश्न वारंवार PYQ मध्ये आलेत त्यांच्याविषयी तुम्हाला अधिक डीपमध्ये त्यांचं वाचन करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातून ब्रिटिश सरकार, शेतकरी वर्गाचे आर्थिक शोषण करणारे सावकार आणि धार्मिक पुरोहितांच्या शोषणाचे वास्तव अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. कशामध्ये? शेतकऱ्यांचा आसूड या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ग्रंथामध्ये, हे लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहू. व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. परमहंस सभेची स्थापना कोणत्या शहरात आणि कोणाच्या पुढाकाराने झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, दादाभाई पांडुरंग तळखरकर. परमहंस सभेची स्थापना मुंबईत झाली आणि कोणाच्या पुढाकाराने झाली? दादोबा पांडुरंग तळखरकर. स्पष्टीकरण असे आता की 1849 मध्ये मुंबई येथे दादोबा पांडुरंग तळखरकर आणि बाळकृष्ण जयकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुप्त स्वरूपात परमहंस सभा स्थापन केली. जातीभेद निर्मूलन आणि एकेश्वरवादाचा प्रचार करणे हा या सभेचा मुख्य उद्देश होता. चला पुढचा प्रश्न पाहू. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन कोणत्या वर्षी झाली? याचं योग्य उत्तर 1920. आता याचं स्पष्टीकरण असं आहे की 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबईत NM जोशी आणि लाला लजपतराय यांच्या पुढाकाराने ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. ज्याचे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय हे होते, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आत्तापर्यंत घेतलेले सर्व PYQ हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ परत परत पहा, तुमची प्रॅक्टिस करा आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. बरेच असे गरीब मित्रमैत्रिणी तुमचे जे क्लास लावू शकत नाही, तर त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.